नॉनव्हेज कोणतंही असो, मग ते फिश असो किंवा चिकन असो, नॉनव्हेज म्हटलं की तोंडाला पाणीच सुटते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चमचमीत झणझणीत कोलंबीची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर इथे मी लगेचच रेसिपीला सुरुवात करून घेते. तर इथे मी कोलंबी घेतली आहे. तर कोलंबी मोठ्या आकाराची आहे. तुम्हाला कोणती मिळेल ती तुम्ही कोलंबी घ्या. तर स्वच्छ करून घेतली. त्यातला जो धागा असतो काळा तो काढून घ्यायचा. त्याने पोट खराब होऊ शकते, त्यामुळे धागा अजिबात त्यामध्ये ठेवायचा नाही. पूर्णपणे धागा काढून घ्यायचा. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, कारण आपल्याला ही कोलंबी मॅरिनेट करून ठेवायची आहे त्यासाठी. तर इथे मी पाव चम्मचभर हळद, अर्धा लिंबाचा रस आणि एक मोठा चम्मचभर आलं लसूण पेस्ट घालून घेतली. व्यवस्थित लावून घ्यायची आणि हे मॅरिनेट करण्यासाठी 20 मिनिट बाजूला ठेवूया. त्यानंतर आपल्याला तांदूळ इथे घ्यायचा आहे. तर तांदूळ इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे 2 ग्लास. मोठा जो तांदूळ मिळतो बासमती तो इथे घ्यायचा. तर हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये पाणी घालून हे असेच आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहे. तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर इथे मी कांदा घेतला आहे. तर कांदा बारीक आणि उभा कट करून घ्यायचा. तर कांदे किती घेतले, तर 6 कांदे घेतले. 6 ते 7 कांदे घेतले. काही खडा मसाला घेतला आहे आणि 4 टोमॅटो घेतले आहेत बारीक कट करून. तर इथे खडा मसाल्यामध्ये काळी मिरी, लवंग, दालचीन, 1 मोठी विलायची, 2 हिरवी विलायची, तमालपत्र, चक्रफूल आणि 1 चम्मचभर होईल एवढे मी इथे जिरे घेतले आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर फिरवून घेतली आहे. बाजूला गॅसवरती पाणी भांड्यामध्ये गरम करायला ठेवले. त्यामध्ये यातले थोडेसे काही मसाले आहेत, खडे मसाले, ते घालून घ्यायचे. काळी मिरी, जिरे, तमालपत्र, चक्रीफूल, दालचिनीचा तुकडा, मीठसुद्धा यामध्ये मी घालून घेतले. आणि त्यानंतर यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबू. लिंबूचा रस जरूर घालायचा, म्हणजे आपला भात आहे तो पांढरा शुभ्र तयार होतो. आणि 1 उकळी काढायची. छान असा हा भात आहे तो शिजवून घ्यायचा. तर तांदूळ आपल्याला कितपत शिजवायचा, तर 70 ते 80% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. जास्तीचा तांदूळ आपल्याला शिजवायचा नाही. तर इथे छान असं तांदूळ शिजला गेला आहे. यातले पाणी आहे ते सर्व एका चाळणीमध्ये काढून घेते. आणि भात आपल्याला हा मोकळा तयार करून घ्यायचा आहे. एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तर जास्तीचे तेल थोडेसे मी घालून घेतले. त्यामध्ये यातला थोडासा कांदा आहे तो तळून घेणार आहे. त्यासाठी इथे मी थोडासा कांदा घालून घेतला आणि हा कांदा छान असा तळून घ्यायचा. तर व्यवस्थित असा हा कांदा तळून घेताना थोडासा वेळ लागतो, पण तुमच्याकडे जर सुकवलेला कांदा असेल ना इथे, तर तो तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल. पटकन असा तळला जातो. तर इथे आपला छान असा कांदासुद्धा व्यवस्थित असा तळून घेतला. एका प्लेटमध्ये हा कांदा काढून घेतला. राहिलेल्या तेलामध्येच खडे मसाले घालून घेतले. जिरे, वेलची, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, हे मसाले होते ते मी घालून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला राहिलेला पूर्ण कांदा घालून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी कांदा जास्तीचा वापरायचा, तरच ही रेसिपी चवीला जबरदस्त होते. तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आपण कोणती रेसिपी पाहतोय ते. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा. तर व्यवस्थित परतून घेतला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मचभर मीठसुद्धा घालून घ्यायचे. म्हणजे काय होईल, कांदा लवकर असा नरम पडला जाईल आणि यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. मऊ होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवलात नसाल तर एकदा नक्कीच तुम्ही बनवून पहा. जबरदस्त ही रेसिपी तयार होते. तर कांदा इथे पाहताय थोडासा मऊ पडलेला आहे. तर यामध्ये आपण घालूया 1 चम्मचभर मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली. आणि परतला हा कांदा परतून घ्यायचा.
तर एकाच मिनिटभर कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटोची प्युरी. तर इथे मी टोमॅटो मिक्सरला लावून घेतले आणि तेच इथे मी घालून घेतले आहेत. तुम्हाला जर टोमॅटोची प्युरी घालायची नसेल तर तुम्ही इथे बारीक कट केलेला टोमॅटोसुद्धा घालू शकता. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहे. तर त्या अगोदर आपण इथे 1 ते 2 मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो मस्त असा शिजला जाईल. चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये काही मसाले घालूयात. तर पाव चम्मचभर हळद, 1 ते 1.5 चम्मचभर घरचेच तिखट हे आहे, 1 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट आणि 2 मोठे चम्मचभर बिर्याणी मसाला इथे मी घालून घेतला. तर इथे तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता, कोणत्याही ब्रँडचा. तर इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला वापरला आहे, त्याने टेस्ट खूप जबरदस्त येते. मसाले छान असे परतून घेतले. त्यानंतर यावरती झाकण ठेवून मसाले मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा, लो फ्लेमवरतीच मस्त असा मसाला शिजवून घ्यायचा. तर इथे पाहत आहे मसाल्यांना तेलसुद्धा मस्त असे सुटले गेले आहे. चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी. तर इथे मी सर्वच कोळंबी घालून घेतली आणि अगदी हलक्या हाताने चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. अजिबात कोळंबी तुटली नाही पाहिजे, त्यामुळे हलक्या हाताने कोळंबी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. तर ही रेसिपी खूप मस्त होते. तुम्ही एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून पहा. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. अगोदरसुद्धा आपण मीठ घातलेले आहे, त्यानुसार इथे मी मीठ घालून घेते. तर जवळजवळ मी एक चम्मचभर मीठ घालून घेतले. त्यानंतर परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर पाण्याचा वापर अजिबात न करता झाकण ठेवायचे आणि आपल्याला ही कोळंबी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर व्यवस्थित शिजवून घ्यायची. तर आत्ता आपली कोळंबी अजूनसुद्धा शिजलेली नाही आहे, तर आपल्याला अजून थोडी शिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे परतला मी झाकण ठेवून घेते आणि परतला 2 ते 3 मिनिटांमध्ये ही कोळंबी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहताय तुम्ही कोळंबी पूर्णपणे शिजली गेली आहे. कसे ओळखायचे, तर कोळंबीचा आकार पहिला कसा होता आणि आत्ता पहा कसा झालेला आहे. तर आपली ही कोळंबी व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आणि अजिबात यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर यातले पूर्णपणे पाणी आहे ते आटवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे. त्यानंतरच गॅस बंद करून घेतला आहे. आता आपल्याला करायचं आहे ते म्हणजे बिर्याणीचा जो थर आहे तो लावायचा आहे. तर यातली अर्धी बिर्याणी मी बाजूला काढून घेतली, कोळंबी बाजूला काढून घेतली. तर आज आपण झणझणीत चमचमीत अशी कोळंबीची बिर्याणी पाहतोय. तर कढईच्या तळाला थोडीशी ग्रेव्ही आणि कोळंबी ठेवली. त्यानंतर भात घालून घ्यायचा आणि त्यानंतर फूड कलर इथे मी घालून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे फूड कलर तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरलात तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे मी पिवळा, केशरी आणि हिरवा रंग वापरला आहे. त्यानंतर पुदिना, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची वरून आणि त्यानंतर अगदी शेवटी यावरती घालायचा आहे तळलेला कांदा. तर तळलेल्या कांद्यानेच बिर्याणीला आपला टेस्ट खूप मस्त येते. त्यानंतर राहिलेली जी ग्रेव्ही आहे ती पूर्ण घालून घेतली भातावरती आणि त्यानंतर परतला आपल्याला भात अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे. चवीला एक नंबर ही बिर्याणी लागते. एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. त्यानंतर रंग घालून घ्यायचा अशा पद्धतीने. तर हिरवा रंगसुद्धा इथे मी घालून घेते. पुदिना घालून घ्यायचा. पुदिना घातला की टेस्ट खूप छान येते. कोथिंबीर आणि अगदी शेवटी यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा. तर इथे मी 2 थराची ही बिर्याणी बनवली आहे. तर तुम्हाला कमी बनवायची असेल तर एका थरामध्ये सुद्धा ही बिर्याणी मस्त होते. तर आता ही कढई गॅसवरती ठेवली आणि मंद आचेवरती छान अशी ही वाफ काढून घ्यायची आहे.
मस्त अशी वाफ आली की नंतरच गॅस बंद करायचा. तर 10 ते 15 मिनटामध्ये बिर्याणीला मस्त अशी दणकून वाफ काढून घेतली. त्यानंतर लगेचच आपण ही प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. छान अशी गरमागरम ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर आता मुलांना सुट्ट्यासुद्धा पडलेल्या आहेत. तर मुलांना वेगवेगळं काहीतरी खावं वाटते, वेगवेगळं बनवून दे असे मुलं म्हणत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कोलंबी बिर्याणी मुलांना बनवून द्या. मुले खुश होतील, तसेच घरचेसुद्धा खुश होतील. एक नंबर ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर इथे मी रायतासुद्धा बनवला आहे आणि रायतासोबत ही कोलंबी बिर्याणी एन्जॉय करणार आहे. खूप जबरदस्त होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जर आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच गणेश किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.